नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मशागत आणि पेरण्यांची लगबग सुरू होतीये. कमी पावसाच्या दृष्टीने बाजरीची लागवड करा अशी शिफारस तज्ज्ञांनी दिली आहे. पण पेरणी करण्यासाठी योग्य लागवड तंत्रांचा वापर करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण योग्य लागवड तंत्र वापरलं नाही तर आपल्या पिकाची वाढ एकसारखी होत नाही. कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि एकूणच उत्पादनात 30 ते 40% घट होऊ शकते. त्यामुळे जर पीक घेतच आहोत तर योग्य लागवड तंत्राचा वापर करणं कधीही उत्तम. काय आहे हे तंत्र पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. बाजरीच्या वाणांची आणि बीज प्रक्रियेची माहिती तर आपण घेतली. पेरणीच्या आधी शेवटच्या कुळवणीच्या वेळेला एक महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे खत व्यवस्थापन. जमिनीची मशागत करताना सेंद्रिय खतांचा वापर केला तर माती पाणी धरून ठेवते, पिकाला अन्नद्रव्य मिळतात आणि पीक जोमदार येतं. मग कोणते सेंद्रिय खतं वापरायची आणि ते किती द्यायची? तर कुजलेलं शेणखत एकरी 2 टन किंवा गांडूळ खत एकरी 1 टन द्यायचं. किंवा जर तुम्ही हिरवळीचं खत लावलं असेल म्हणजेच ताक किंवा दहीचा तर ते 45 दिवसांनी ते जमिनीत गाडायचं. पण हे सेंद्रिय खत माती ॲड करायला मात्र विसरायचं नाहीये. मशागतीनंतर येते पेरणी. पण पेरणीच्या आधी बियाणांची उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया होणंही तितकंच गरजेचं असतं. ती कशी करायची यासाठी आमचे आधीचे व्हिडिओ नक्की बघा. बाजरीच्या पेरणीसाठी 15 जून ते 15 जुलै हा कालावधी योग्य मानला जातो. त्यात यावेळेस कमी पाऊस सांगितलाय म्हणजेच पेरणीची वेळ योग्य ठेवायची आहे. त्यामुळे शक्यतो कमीत कमी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यावर बियाणांची पेरणी करायची असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. पण पेरणी करताना ती किती खोल करायची, पिकात अंतर किती ठेवायचं याचा विचार करणंही तितकंच गरजेचं असतं. बाजरी बी हे आकारानं लहान असतं, त्यामुळे त्याची पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर इतकीच खोल करायची आहे. आणि पेरणीसाठी 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं अंतर हे पाण्यानुसार ठरवायचंय. म्हणजे काय तर कोरडवाहू भागासाठी 45 बाय 15 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यायचंय. आणि जर तुमच्याकडे पाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध असेल आणि तुम्ही सिंचन करणार असाल तर 30 बाय 15 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवायचंय. पण ही पेरणी तुम्ही कशावर करताय आणि कशाच्या मदतीने करताय हे देखील महत्त्वाचं आहे. बाजरीसाठी तुम्ही रुंद वरंबा सरीचा उपयोग करू शकता म्हणजेच ब्रॉड बेड फरो. आणि त्याच्या पेरणीसाठी BBF पेरणी यंत्र. यामुळे पेरणी अचूक तर होतेच, शिवाय खताची परिणामकारकताही टिकवता येते. शिवाय रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पिकांचं हवामान बदलांपासून संरक्षण होतं. याशिवाय सध्या ट्रॅक्टर चलित यंत्रांचाही वापर करू शकता किंवा सरी वरंबे करून त्यावर टोकन पद्धतीने हे पेरणी करू शकता. पण या पद्धतीमध्ये खतांची परिणामकारकता कमी असते. खतांची परिणामकारकता आपण बोलतोय, पण बाजरीसाठी खत नेमकी किती टाकायचे आणि शक्यतो माती परीक्षणानुसारच रासायनिक खतांचा वापर करायचा आहे. पण जर तुम्हाला माती परीक्षण शक्य नसेल तर खतांच्या शिफारस केलेल्या मात्रा द्यायच्यात, त्याही आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. तुम्ही खतं 3 पर्यायांनी देऊ शकता. पहिलं सरळ खत. या पद्धतीत पेरणीच्या वेळेला 21 किलो नीम कोटेड युरिया अधिक SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट 63 किलो अधिक MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश 17 किलो द्यायचंय. आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी 21 किलो युरिया द्यायचा आहे. यानंतर पाहूयात पर्याय क्रमांक 2. यामध्ये पेरणीच्या वेळेला तुम्ही 19-19-19 हे मिश्र खत 50 किलो आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी 21 किलो युरिया द्यायचा आहे. आणि तिसऱ्या पर्यायात 50 किलो 10-26-26 हे मिश्र खत अधिक 11 किलो नीम कोटेड युरिया पेरणीच्या वेळी द्यायचंय. आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी 21 किलो युरिया द्यायचा आहे. या सगळ्या खतांची मात्रा एकरी क्षेत्रासाठी दिलेली आहे. पण लक्षात असू द्या, पेरणीसोबत खत देताना आधी खतं आणि वरतून बियाणं असं द्यायचंय. आणि खताचा बियाणाशी थेट संपर्क सुद्धा येऊ द्यायचा नाहीये, कारण त्यामुळे बियाणं जळतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बाजरीसोबत जर तुम्ही आंतरपीक घेतलं तर ते उत्पादन वाढीसाठी आणि हवामानाच्या रिस्क कमी करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतं. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बाजरी संशोधन केंद्रातील बाजरी पैदासकार डॉक्टर खुशाल बराटे, कृषी विद्यावेत्ता प्राध्यापक RT सूर्यवंशी यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही यंदा बाजरीचं कोणतं वाण लावणार आहात तेही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.